नमस्ते. आता लाईफस्टाईल ए टू झेडमध्ये थोडं काही वास्तूविषयक मी बोलणार आहे. आत्ता खूप ट्रेंडिंग चाललेलं आहे वास्तू दोष निवारण, वास्तू रेमेडीज. पण वास्तू म्हणलं की नुसतंच रेमेडी बांधून झाल्यानंतर ते रेमेडी करत बसणं किंवा ते दोष घालवणे हे नाही आहे. तर वास्तू हे घेण्यापासून म्हणजे लँड घेण्यापासून ते कन्स्ट्रक्शन करण्यापर्यंत हे सगळं इन्क्लूड आहे वास्तूमध्ये. राईट फ्रॉम तुमचा दरवाजा कुठून असायला पाहिजे, एंट्रन्स, ते तुम्ही कुठल्या दिशेला काय ठेवता, काय असावं, कोणती खोली असावी, कोणते रंग असावेत, त्या बाजू काय डिपिक्ट करतात. म्हणजे पूर्वेला काय असावं, म्हणजे ईस्टला काय, वेस्टला काय, नॉर्थला काय, साऊथला काय, अशा ह्या एकूण 16 डायरेक्शन्स आहेत. तर आपण ते हळूहळू बघूयात की कसं तुमच्या घराचे डायरेक्शन्स फिक्स करायचे, ग्रीडिंग कसं करायचं, राईट फ्रॉम तिथून ते एंडपर्यंत बघूया. बरं, वास्तुशास्त्र हे कुणी चालू केलं तर विश्वकर्मा म्हणून देवांचे वास्तुशास्त्रज्ञ होते, त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. आता IIT खरगपूरमध्ये सुद्धा वास्तुशास्त्र हा एक सब्जेक्ट म्हणून इंट्रोड्यूस केलेला आहे. सो मला वाटतं की आर्किटेक्टसुद्धा जर काय ह्याचं ज्ञान असेल त्यांना, तर ती वास्तू ही स्वयंपूर्ण होईल. मग त्यांच्यामध्ये दोष किंवा रेमेडीज तुम्हाला शोधाव्या लागणार नाहीत. बरं, आता थोडं आपण विश्वकर्मांच्याबद्दल बोलूया. विश्वकर्मा हे देवांचे आर्किटेक्ट आहेत. त्यामुळं असं म्हणतात की पुष्पक विमान हे सुद्धा त्यांनीच आर्किटेक्ट म्हणजे बांधलं होतं आणि ते वास्तूप्रमाणेच बांधलं होतं. आता जर का तुम्ही विश्वकर्माजींचा फोटो बघितला तर त्यांच्या हातामध्ये एक मेजरमेंटसाठी टेप आहे एका हातामध्ये. मग दुसऱ्या हातामध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये एक दोरी आहे जी कन्स्ट्रक्शनसाठी पण वापरली जाते. आणि तिसऱ्या हातामध्ये बघितलं तर कमंडलू आहे. कमंडलू हा त्याच्यामध्ये पाणी आहे. त्यामुळं वास्तूमध्ये पाण्याला, पृथ्वीला, स्पेसला, परत वाऱ्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. सो पंचमहाभूतं जसं सराउंडिंगमध्ये असतात तसंच तुमच्या वास्तूमध्ये पण पाहिजेत. सो ते डिपिक्ट करतात. जर का विश्वकर्माजींचा तुम्ही मूर्ती किंवा फोटो बघितला तर त्यांच्या हातात बुक्स आहेत, म्हणजे ते सूत्रच जे त्यांनी बनवलेले आहेत. जवळजवळ 1400पेक्षा जास्त सूत्र आहेत. मग वास्तूमध्ये सिलेक्शन म्हणजे कुठल्या वेळेला तुम्ही वास्तू खरेदी करता, कुठल्या वेळेला तुम्ही वास्तू बांधता आणि कुठल्या वेळेला तुम्ही गृहप्रवेश करता हे पण खूप महत्त्वाचं आहे. जरी हे प्लॅनिंग असेल, तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे हे प्लॅन्स असतील, त्यावरून आपण त्याचं ग्रीडिंग करून कुठल्या दिशेला काय येतं हे बघणार आहोत. आणि मग स्पेसिफिक असलं की तुम्हाला ते प्रॉपर कळेल. सो वास्तू म्हणजे घराचं प्लॅनिंग, घरातल्या आतलं प्लॅनिंग, त्यांचे रंगसंगती किंवा मग कुठली गोष्ट कुठं ठेवायची, खिडक्या कुठं येणार ह्याला पण खूप महत्त्व आहे. असं म्हणतात, सांगितलेलं आहे वास्तू विश्वकर्मा प्रकाशमध्ये की वास्तूला खिडक्या ह्या जास्त ईस्ट आणि नॉर्थ साईडला असाव्यात. मग घर हे कसं असावं, कशाने बांधलेलं, घराचा बाहेरील रंग कसा असावा, बाहेर कोणत्या गोष्टी असाव्यात, ओव्हरहेड वॉटर टँक कुठं असावा, अंडरग्राऊंड वॉटर टँक कुठं असावा, हे सेप्टिक टँक कुठं असावा, हे सगळं वास्तूमध्ये येतं. परत अजून एक आहे, रेमेडीजमध्ये कलर्स येतात. कलर्सबरोबर तुम्हाला खूप गोष्टी आहेत, जशा आरसे आहेत, प्लांट्स आहेत, परत फायर एलिमेंट आहे, पोस्टर्स आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर्स आहेत जे त्याच दिशेला लावायचे असतात. आणि मग लक्ष्मीचा आहे पोस्टर किंवा पळणाऱ्या घोड्यांचा आहे. त्या घोड्यांमध्ये सुद्धा व्हाईट कलरचे घोडे कोणत्या दिशेला लावायचे, रेड कलरचे कोणत्या दिशेला लावायचे,
परत मग असं जे माउंटनचं चित्र आहे ते कुठं लावायचं आहे, हे वेगवेगळे प्लांट्स आहेत ते तुमच्या प्लांट्सच्या साईजनुसार किंवा मग पानांच्या नुसारसुद्धा ते कोणत्या दिशेला यायला पाहिजेत, हे सर्व वास्तुशास्त्रामध्ये आहे. पण मी तुम्हाला सांगू का की वास्तुशास्त्र हे इतकं मोठं आहे ना, आणि आजकालच्या वास्तुशास्त्र सो कॉल्ड जे सांगतात आणि यूट्यूबवर ज्यांचे खूप सारे व्हिडिओज आहेत, ते त्यांनी काय केलं, फेंगशुई प्लस वास्तुशास्त्र हे मिक्स केलेलं आहे. मिक्स करून ते सांगतायत की जर का ते म्हणाले की वेस्टचं एलिमेंट हे मेटल आहे, ज्यावेळेस वेस्टचं एलिमेंट हे मेटल म्हणतात त्या अर्थी ते च्याबद्दल बोलतात आणि वास्तुशास्त्राबद्दल बोलत नाहीत. कारण वास्तुशास्त्रामध्ये वेस्टला आहे ते बघाल तुम्ही तर वरुण आहे. सो मग वेस्टचं एलिमेंट हे मेटल कसं होऊ शकतं? वरुण देवता ही देवता म्हणजेच पाण्याची देवता आणि म्हणजे वर्षा, आणि वरुणचा कलर मग कसा, पाण्याचा कलर कोणता, ब्ल्यू आहे. मेटलचा कलर कोणता म्हणतात, ग्रे किंवा व्हाईट किंवा मग एनी मेटलिक कलर, गोल्डन, सिल्वर वगैरे. सो मग काय होतं की मेटल जर का तुम्ही म्हटला तर मग तुम्हाला तोच कलर तुमच्या डोक्यात बसतो. पण वरुण म्हटलं की निळा कलर आहे ना, निळा कलर त्या दिशेला चांगला पाहिजे, म्हणजे ऑस्पिशियस पाहिजे. सो अशा गोष्टी आहेत. मी फेंगशुईच्या विरोधात नाही आहे, कारण मीच फेंगशुई वापरते गेले कित्येक वर्ष, म्हणजे 1998पासून मी माझ्या घराचं रंगकाम हे फेंगशुईनुसार केलेलं आहे. सो मी फेंगशुई पण मानते आणि त्यानंतर मी वास्तुशास्त्राकडे आले आणि मग मी त्यात शोधायला लागले की ठीक आहे की फेंगशुईमध्ये असं सांगितलं तर वास्तुशास्त्रामध्ये काय सांगितलं. थोडेफार डिफरन्स आहेत, पण फेंगशुई पण चांगलं आहे. फेंगशुई रेमेडीजसाठी खूप चांगलं आहे. म्हणजे तुम्ही ऑलरेडी कन्स्ट्रक्ट केलेलं आहे घर आणि मग आता तुम्हाला त्यामधले दोष काढायचे असतील तर फेंगशुई चांगलं आहे, कारण तोडफोड नाही करावी लागत त्या गोष्टीत. पण वास्तुशास्त्र हे जादा करून ना दगड वगैरे हेवी कसं करायचं ह्याच्या आधारात आहे. परत पत्रिकेनुसार तुमची बेडरूम कुठं असायला पाहिजे किंवा तुमचा एंट्रन्स कुठला असायला पाहिजे, हे सगळं पत्रिका म्हणजे वास्तुशास्त्र आणि आपलं ॲस्ट्रॉलॉजी हे दोन्हीचं मिक्सचर म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये ॲक्च्युली पकडतात. आता हे जे आहे ते यंत्र आहे, हे दिशादर्शक आहे. ह्याच्यामुळे आपण 16 डायरेक्शन्स फिक्स करू शकतो. दुसरं म्हणजे ही पत्रिका, ह्या पत्रिकेनुसार तुम्हाला कळतं की तुमची डिरेक्शन चांगली कोणती आहे, तुम्ही कोणत्या डिरेक्शनला झोपलं पाहिजे, तुम्ही कोणत्या डिरेक्शनला काम केलं पाहिजे, तुमची एंट्रन्स कोणत्या दिशेला पाहिजे, हे पत्रिकेनुसार कळतं. सो दोन्हीचं सांगड घालून आणि तिन्हीचं म्हणता येईल, फेंगशुई पण हल्ली वापरलं जातं, तिन्हीचं सांगड घालून तुम्ही तुमची जी वास्तू आहे ती चांगली करू शकता. हे यंत्र तुम्हाला ॲमेझॉनवरती अगदी कमीत कमी किमतीमध्ये मिळेल. सो अशा पद्धतीचं घेऊ शकता. वेगवेगळ्या पद्धतीचे येतात यंत्र आणि ह्याच्यावरती रंग पण तुम्ही बघता. पण असे जेव्हा रंग सांगतात तेव्हा ते फेंगशुईनुसारच असतो. ज्यावेळेस हे पोस्टर्स लावायला सांगतात किंवा हे रायझिंग सनचं पोस्टर असेल तर हे फेंगशुईनुसारच असतं. वास्तुशास्त्रानुसार वेगळे गोष्टी आहेत त्यात सांगितलेल्या. ह्या सिरीजमध्ये आता आपण बघणार आहोत की वास्तू टिप्स, परत फेंगशुई टिप्स आणि दुसरं छोट्या लाल किताबमधल्या टिप्स आहेत, ज्या करून तुम्ही रोजचं तुमचं जीवन एकदम चांगलं करू शकता. जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील आयुष्यामध्ये, कारण आता कसं होतं वास्तूनुसार तुम्ही आता नवीन घर बांधणारा असाल तर ठीक आहे, पण आता ऑलरेडी तुम्ही फ्लॅटमध्ये राहायला गेला किंवा स्वतःचा बंगला आहे, तिथं तुम्ही चेंजेस कसे करणार ना. सो ते आता तोडफोड करता येत नाही, म्हणून मग फेंगशुईनुसार पण आपण काही टिप्स बघणार आहोत. होपफुली तुम्हाला आवडतील आणि प्लीज लाईक अँड शेअर मॅक्झिमम करा.
थँक्यू.